तर निवडणुकांमध्ये तडाखेबंद यश मिळाल्यानंतर महायुती सरकारचा कॅप्टन कोण असणार याची उत्सुकता आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपमध्ये एकमत झाल्याचं बोललं जात आहे। फडणवीसांच्या पारड्यात अनेक जमेच्या बाजू देखील आहेत। पाहूयात हा एक रिपोर्ट। भाजपला का हवेत फडणवीस? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा। यश आणि अनुभवामुळे फडणवीसांचं पारडं जड। तडाखेबंद यश मिळाल्यानंतर महायुती सरकारचा कॅप्टन कोण असणार याची उत्सुकता आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपमध्ये एकमत झाल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर सध्या कोणतंही संकट दिसत नाही। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणं दिसतंय तेवढं सोपं नाही। आजवर त्यांचं ब्राह्मण असणं हे मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होतं। यासोबतच त्यांच्याबाबत पक्षाच्या महाराष्ट्र युनिटमध्ये बरेच मतभेद होते। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यात काही प्लस पॉइंट देखील आहेत जे त्यांना मुख्यमंत्री म्हणून न पाहणाऱ्यांपेक्षा जास्त आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यात असं काय आहे की भाजप त्यांना डावलू शकत नाही याची नेमकी कारणं जाणून घेऊया। फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं मोठं यश मिळवलंय। भाजपचे सर्वाधिक 132 आमदार आहेत। पक्षाचा स्ट्राईक रेटही सर्वाधिक आहे। राष्ट्रवादीच्या 41 आमदारांचाही फडणवीसांना पाठिंबा आहे। 5 अपक्ष आमदार देखील भाजप सोबत आहेत। असं 178 आमदारांचं तगडं बहुमत फडणवीसांच्या पाठीशी आहे। नुसतेच आकडे फडणवीसांच्या बाजूने आहेत असं नाही, तर आणखी काही मुद्द्यांमुळे फडणवीसांचं पारडं जड आहे। भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघही फडणवीसांच्या नावाला अनुकूल आहे। तसंच भाजप कोर कमिटीही फडणवीसांच्या पाठीशी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फडणवीसांवर विश्वास आहे। $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा पंतप्रधानांचा मार्गही महाराष्ट्रातूनच जातो। त्यामुळे फडणवीसांसारख्या यशस्वी आणि अनुभवी व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणं गरजेचं आहे। त्यांच्या इतका अवाका असलेला दुसरा चेहराही भाजपकडे नाही। या सगळ्या जमेच्या बाजू असल्यानं भाजपच्या हायकमांडला फडणवीसांकडे सीएम पद देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। तरीही दिल्लीतले पक्षश्रेष्ठी काही धक्कातंत्र अवलंबणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।